नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं श्रीजल चॅनलवर। आज आपण बघणार आहोत सेल एम्स्टरडॅम फेस्टिवलचे काही ग्लिम्स। तर सेल एम्स्टरडॅम हा दर 5 वर्षांनी आयोजित केला जाणारा नेदरलँडमधील मेरीटाईम इव्हेंट आहे। हा इव्हेंट 4 दिवसात साजरा होतो। प्रत्येक दिवशी सकाळी कल्चरल शोज, स्पोर्ट्स कॉम्पिटिशन, इव्हिनिंगला पार्टी आणि रात्री लाईट अँड फायर शो होऊन दिवसाची सांगता होते। 2015 नंतर 2020 मध्ये हा इव्हेंट होणे अपेक्षित होते, पण कोविडमुळे 2020 चा इव्हेंट कॅन्सल केला गेला। म्हणून सेल एम्स्टरडॅम 2025 हा तब्बल 10 वर्षांनी सेलिब्रेट केला गेला। म्हणून मी आणि सेजल आम्ही दोघांनी या इव्हेंटला जायचे ठरवले। इथे फेस्टिवलचे एक ऑफिशियल मोबाईल ॲप बनवलंय। त्यात 4 दिवसांच्या इव्हेंटचे डेली प्लॅन्स दिले गेले आहेत। ॲप्लिकेशनमध्ये आपण बघू शकतो इव्हेंट्स आणि त्याचे टायमिंग्स। ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल असलेल्या मॅपमुळे आपण फेस्टिवलचे रिजन्स आणि रिजन स्पेसिफिक इव्हेंट्स बघू शकतो। ॲपमध्ये स्पेसिफिक इव्हेंटसाठीचे ॲडव्हान्स बुकिंग करून तिकीट घेता येते। तसं एम्स्टरडॅम सेंट्रलला म्हणजे जिथे हा इव्हेंट होणार आहे ते आपल्या अपार्टमेंट पासून बाय कार फक्त 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे। पण नेदरलँडच्या ट्रॅफिक रूल्स आणि फेस्टिवलसाठी होणाऱ्या गर्दीमुळे आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने जायचे ठरवले। Volgende halte Amsterdam, station Belmer Arena. प्रवासाचा पहिला टप्पा होता बिल्मर अरेनापर्यंत बाय बस। अरेनाच्या मेट्रो स्टेशनहून 54 नंबरची मेट्रोने आम्ही गेलो रोकिन एरियात। रोकिन स्टेशन जवळून 7 नंबरची ट्रॅम जाते अझहार्ट प्लेनला। एकोणीसशे 75 मध्ये एम्स्टरडॅमच्या 700व्या वर्धापन दिनानिमित्त सेल एम्स्टरडॅम 700 या नावाने हा कार्यक्रम पहिल्यांदा आयोजित केला गेला। सेल एम्स्टरडॅमच्या उद्घाटनात 21 देशातील 850हून अधिक जहाजे सहभागी झाली होती। त्याच्या अफाट यशामुळे दर 5 वर्षांनी या इव्हेंटची पुनरावृत्ती करण्याचा निर्णय घेतला गेला। अशा इम्पॉर्टंट आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात इव्हेंट ऑर्गनाईज करायची आणि मॅनेज करण्याची जबाबदारी 1977 ला SSA एस्टॅब्लिश करण्यात आली आणि तिला देण्यात आली। स्थानिक सागरी उत्सव म्हणून सुरू झालेला हा आता जागतिक स्तरावर ओळखला जाणारा कार्यक्रम बनला आहे, ज्याने विविध प्रकारच्या आधुनिक आणि ऐतिहासिक जहाजांना आकर्षित केले आहे। Nou, we gaan de foto afgaan. We stellen over een prachtige mooie boot van de zon. We hebben heel veel vergaderingen moeten af in de dingen. Dames en heren, ik wil eigenlijk de dingen wat over komen. Voor ons staat de Terranova, Luxemova, dit is gemaakt voor de एम्स्टरडॅम हे खूप साऱ्या कॅनल्सने भरलेलं शहर आहे। इथे एम्स्टल नदीला क्रॉस करण्यासाठी गव्हर्नमेंटकडून दिवसभर फ्री फेरी राईड्स दिल्या जातात। त्यांची फ्रिक्वेन्सी दर 5 ते 7 मिनिट एवढी आहे। ही फेरी 12ही महिने फ्री ऑफ कॉस्ट अक्रॉस द रिव्हर लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवते। Take a ride.
Hello, thank you so much. चार दिवसांच्या फेस्टिवलची प्रत्येक संध्याकाळ सुंदर फायरवर्कने होती. यावर्षी ॲम्स्टरडॅमला 750 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने फायरवर्कची सुरुवात 750 सेकंडच्या काउंटडाऊनने झाली. दिवसभर ज्या कल्पकतेने वेगवेगळे जहाजे आपल्याला आकर्षित करतात, तेच रात्रीच्या अंधारात क्रिएटिव्ह सजावटीतून आपल्याला मंत्रमुग्ध करतात.
Hamburg.